संघाचे अध्यक्ष आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब यांना जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। माननीय काशीनाथ पाटील साहेब यांचं। कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी साहेबांच्या सत्काराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या सोहळ्यासाठी उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवसेनेचे आमदार सचिन भाऊ आहिर, या ठिकाणी मावळचे संघटक आमचे सहकारी आदरणीय संजोगजी वाघेरे साहेब, सत्कार मूर्ती आदरणीय बालाराम पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित पनवेल उरण महाविकास आघाडीचे आमचे नेते आदरणीय बबनदादा पाटील, या ठिकाणी उपस्थित आदरणीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय कलावत साहेब, या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर असणारे पंथीजी महाराज, या ठिकाणी व्यासपीठावर असताना आपले पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय भाऊ, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत, या ठिकाणी उपस्थित काँग्रेसचे पनवेल नगर जिल्हा चिटणीस आदरणीय आमचे मित्र सुदाम पाटील, उपस्थित सुरदासजी गोवारी, पनवेल महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती गरड मॅडम, या ठिकाणी उपस्थित मधुकर पाटील, व्यासपीठावरील सारे मान्यवर, बालूशेठ पाटील यांच्यावर प्रेम करणारे सारे कार्यकर्ते, हितचिंतक, नातेवाईक, जमलेल्या मोठ्या संख्येनं जमलेल्या महिला भगिनी आणि बंधूंनो, आज या ठिकाणी राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीनं उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल खारघर येथील काही सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था व शेतकरी कामगार पक्ष खारघर यांच्या संयुक्त विद्यमानानं साहेबांचा सत्कार व्हावा ही भावना व्यक्त केल्यानंतर आज या सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे। आपल्याला कल्पना आहेच की गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते साहेबांचा सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे आणि आताही थोड्याच वेळात व्यासपीठावर त्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे। आपल्याला कल्पना असेल की माजी आमदार दत्तूशेठ पाटील साहेब यांचा हा मतदारसंघ गेली 15 वर्ष सातत्यानं तात्यांनी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे। ज्या वेळेला साहेबांनी आपलं कामकाज आपल्या हाती घेतलं त्यावेळेला पनवेल पंचायत समितीचा सभापती या नात्यानं पहिला पदभार त्यांनी स्वीकारला आणि तालुक्यामध्ये शासनाच्या विविध योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम साहेबांनी सुरू केलं। त्यामध्ये तालुक्याची पक्षाची सर्व बांधणी आपल्या हाताशी घेऊन त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे। त्यात झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये साहेबांना रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद वर काम करण्याची संधी मिळाली। मग त्यांनी मागे वळून न पाहता जिल्ह्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातनं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की त्यावेळेला रायगड जिल्हा परिषदेला आपल्याला कोकणामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यामध्ये आपण त्यावेळेला यशस्वी झालो आणि त्यावेळेला सुद्धा राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब यांच्या आईनाबरोबर या ठिकाणी भौगोलिक परिस्थितीचा विचार करता
इथल्याही परिस्थितीचा विचार करून सभागृहात 5 वर्ष सातत्यानं आपले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं प्रामाणिक प्रयत्न केले. खरं तर त्यांना ह्या ठिकाणी काम करत असताना उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाला म्हणजे भाषणाचा पुरस्कार मिळाला असं नाही आहे. तर 5 वर्षामध्ये जनतेच्या काम पाहिल्यानंतर त्यांनी महिन्याभरातच साहेबांना निरोप दिला की तुमचा रायगड विभागाचा चेअरमन म्हणून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायला मागतोय. त्या कामाचा गौरव पवार साहेबांनी केला. आज साहेब रायगड जिल्हा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून काम पाहतात. माझे आमदार दत्तूशेठ पाटील म्हणून त्यांची स्वतःची एक शिक्षण संस्था आहे आणि पनवेलमध्ये 15,000 विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेतात त्या कोकण एज्युकेशन सोसायटीचं चेअरमन म्हणून ते काम पाहतात. त्यांचं हे शैक्षणिकदृष्ट्या काम पाहिल्यानंतर खरं तर तुम्हाला सांगायला गर्व वाटतोय की शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात ज्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी अमरावती ते नागपूर पायीदिंडी असेल, विधानमंडळाच्या पायऱ्यांवर बसून काही समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं असेल, जे प्रयत्न त्यांनी केले त्या प्रयत्नाचा भाग म्हणून अनेक संधी शिक्षकांना त्या निमित्तानं मिळाल्या. परंतु त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती का जोपर्यंत जुनी पेन्शन योजना शिक्षकांना मिळत नाही तोपर्यंत मी पेन्शन घेणार नाही. खरं तर अशा लोकांना दिलं तेव्हा तात्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत शेवटच्या घटकाला 12.5% लाभ मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या कुटुंबाला मी कुठल्याही प्रकारचा प्लॉट घेणार नाही. साहेबांनी आजही त्यांच्या कुटुंबात आज 50 वर्षे झाली तरी त्यांच्या कुटुंबाने 12.5% लाभ घेतला नाही. अशी माणसं आपल्याला शोधूनही सापडणार नाहीत. आज जो सत्कार आपण या ठिकाणी ठेवलेला आहे या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितोय की पनवेल तालुक्यामध्ये खूप काही समस्या आहेत. जाण्याच्या दृष्टिकोनातनं आपण आज जो सत्काराचा या ठिकाणी आयोजन केलेला आहे त्याच्याचबरोबर बालूशेठना विधानसभेत पाठवण्याच्या दृष्टिकोनातनंही आपण कटिबद्ध राहूया. आणि आज आपण साऱ्या संस्थांनी या ठिकाणी साहेबांची आठवण केली, त्यांच्या सत्काराचं आयोजन केलं त्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतोय आणि मी माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याला या निवडणुकीमध्ये आता घरात बसवण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही तयार आहात का त्याकरता? येस. यानंतर आपण वळतोय मुख्य कार्यक्रमाकडे. आज बाळाराम पाटील साहेब यांनी आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये काय काय कामं केली सांगतं की आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेब ज्यांची कारकीर्द म्हणून सुरू झाली, मग मुंबईचा महापौर, त्यानंतर आमदार, मग खासदार, अशा एका दिग्गज व्यक्तिमत्वाच्या हातून आदरणीय बाळाराम